तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। विद्यार्थ्यांना जीवनात ध्येयपूर्ती करायची असेल तर प्रत्येकाने आपला आत्मविश्वास वाढवून कठोर परिश्रम केले पाहिजे, असे मौल्यवान मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी अजय वाढे यांनी स्थानिक दी न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आयोजित इयत्ता 10वी व 12वीच्या निरोप समारंभात विद्यार्थ्यांना केले। दी न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोद येथे वर्ग 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात करण्यात आले होते। शाळेच्या शैक्षणिक वाटचालीतील हा एक महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण ठरला। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा तालुका कृषी अधिकारी बुलढाणा अजय नामदेव वाढे हे उपस्थित होते। तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक शेख सलीम, पर्यवेक्षक ओंकारराव तायडे व पर्यवेक्षक प्राध्यापक सुहास वाघमारे हे मान्यवर म्हणून मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत व दीपप्रज्वलन करण्यात आले। यावेळी 10वीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या प्रयोगशाळेसाठी आवश्यक वैज्ञानिक उपकरणे व रसायने तसेच ग्रंथालयासाठी उपयुक्त शैक्षणिक व संदर्भ पुस्तके भेट देण्यात आली। ही भेट विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, कृतज्ञता आणि ऋणानुबंध जपण्याची भावना दर्शवणारी होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक शेख सलीम यांनी केले। त्यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचा परिचय तसेच सराव परीक्षेमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले। प्रमुख अतिथी तथा शाळेचे माजी विद्यार्थी अजय नामदेव वाढे, तालुका कृषी अधिकारी बुलढाणा यांनी विद्यार्थ्यांना आगामी 10वी व 12वीच्या बोर्ड परीक्षांसाठी सखोल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मंगेश गिर्हे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका सौ भुजबळ यांनी केले। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव। आता बँकिंग सेक्टर मध्ये कधी अर्ज फॉर्म्स सुद्धा भरत नव्हते। ऍग्रीकल्चर मध्ये एक AFO नावाची पोस्ट आहे, ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर। हे बँक मध्ये असते, हे पीक कर्ज मंजुरीसाठी अधिकारी असतात। सेंट्रलाइज बँक आहे, जेव्हा PSU बँक आहे किंवा ज्या केंद्र सरकारच्या बँक आहे त्याच्यामध्ये असते। त्याच्यामध्ये त्यातही आमच्या कॉलेजची मुलं सर्वात शेवटी अर्ज भरायचे। मग असं करत असताना एका मित्राने सांगितले की मार्केटिंगची एक कंपनी आहे की जे केंद्रीय कॉपरेटिव्ह आहे, इफ्को एक खताची कंपनी, त्यात अर्ज मी भरत असताना असाच अर्ज टाइमपास केला कारण इकडे अभ्यास चालू होता। मग असं करत करत त्याच्यातही मी पोहोचलो इंटरव्ह्यू पर्यंत। मग मी ते ऍडव्हर्टाइजमेंट काढली आणि बघितलं की याच्यात पगार किती आहे। पगार बघितला त्यात होता 37,000 बेसिकचे। आपल्याला काही बेसिकचं काही नॉलेज नव्हतं। बेसिकचं मला वाटलं की खात्यात 37,000 येतात, कटकुट होऊन आपल्याला 29-30 भेटतील त्याच्यात। म्हणजे काय 37 मॅक्झिमम असेल, त्यात काय PF कटल काय असेल 29-30,000 पर्यंत येईल। मी आईला हे म्हणायचो की मी MPSC नाही झालो तर प्रायव्हेट मध्ये काम करा, 30-35,000 रुपये महिना आपल्याला आरामात भेटून जाईल। फॉर्म तर भरला, इंटरव्ह्यू झाला। इंटरव्ह्यू मध्ये आम्ही महाराष्ट्रातले 7 पोरं सिलेक्ट झालो। सिलेक्शन झाल्यानंतर दिल्लीला जायचं, तेव्हाही पैसे नव्हते। सिनियरने पैसे दिले 5,000 म्हणजे जातील। इव्हन इंटरव्ह्यूला असताना शर्ट एकाच पॅन्ट दुसऱ्याची, शूज दुसऱ्याचा, असं करून इंटरव्ह्यू दिला। इंटरव्ह्यू नंतर दिल्लीला गेलो, दिल्लीत सिलेक्शन झालं, सिलेक्शन मेडिकल झालं। मग नंतर पहिली पगार आली मला 67,000 रुपये। मला अपेक्षा होती 29 आली 67,000। मग तेव्हा समजलं की बेसिक पेच्यावर वेगळे अलाउन्सेस असतात। मग तसं करत असताना मी परभणीमध्ये माझी पहिली पोस्टिंग झाली। मग पोस्टिंग झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण जळगाव टॉपर आहे आणि इथं आपल्याला कामं अशाच निवड चिल्लर। म्हणजे कसे की मी होतो प्रोबेशनरी ऑफिसर, आमच्या रिपोर्टिंग ऑफिसर वेगळे होते। तिथं काय करायचं, मला हे कृषी केंद्र असतात की याची व्हिजिट करायला लावायची। ते होतं एक त्याचा एक प्रोबेशनचा ट्रेनिंगचा एक टास्क होता। मग तिथं कृषी केंद्रावर गेल्यानंतर मी उभं राहायचो। उभं राहिल्यानंतर मला काय त्याचं स्टॉक इन्स्पेक्शनचं काम असायचं। तुम्ही किती युरिया स्टॉक आहे, तुम्ही शेतकऱ्यांना किती विकला आणि आता अवेलेबल किती आहे। PUL डिव्हाइसेस असतात जे शेतकरी त्याच्यावर अंगठा लावून विकल्या जातात। मग ते स्टॉकचे इन्स्पेक्शन करण्यासाठी मी जायचो। मग तिथं गेल्यानंतर ते दुकानदार काय, आपण पास आउट झाल्यानंतर आपण असतो एकदम बारीक म्हणजे काय टेन्शनचा आहे, आपण बारीक असतो आणि त्याला असं वाटतं की कॉलेज स्टुडंटचे पुट्टे घेऊन आले आपल्या दुकानात, असं त्या समोरच्याला वाटते। मग मी तिथं अर्धा तास त्या दुकानाच्या बाहेर असं उभं राहायचो। मी माता सरस्वतीला वंदन करतो। आपल्या शाळेचे सन्माननीय उपप्राचार्य सलीम सर, सन्माननीय पर्यवेक्षक तायडे सर, सन्माननीय पर्यवेक्षक श्री वाघमारे सर आणि आपल्या आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री अजय वाढे, माझे सगळे शिक्षक सहकारी बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी अजय वाढेला ज्या उद्देशाने या ठिकाणी निमंत्रित केलं होतं तो उद्देश खऱ्या अर्थाने सफल झाला आहे। अजयचं जर
पूर्ण भाषण तुम्ही मनोगत व्यक्त करताना ऐकलं असेल